मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन झटपट आणि कुरकुरीत रेसिपी सोबत आली आहे. तर रात्री ना मस्त आपले हरभरे असतात ना, काळे चणे ते भिजत घातलेले भाजीसाठी आणि भाजी करून सुद्धा ना इतके 2 वाटी इतके चणे शिल्लक राहिले. तर म्हटलं चला आज या उरलेल्या चण्यांपासून ना छान असा कुरकुरीत डोसा बनवूया. हो हो, आपल्या भिजवलेल्या चण्यापासून सुद्धा तुम्ही डोसा बनवू शकता. वाट कसली बघतायत, चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, आपले जे भिजवलेल्या हरभऱ्याचे किंवा काळ्या चण्याचे जे डोसे आहेत ना, ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी पहिले तुम्हाला दाखवते. तर इथे मी ना आपली ही जी छोटी वाटी आहे ना, ह्या वाटीच्या मापाने 2 वाटी भिजवलेले चणे घेतलेले आहेत, रात्रभर भिजत घातलेले आणि आता त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे. त्याचसोबत इथे ना अद्रकचा छोटासा तुकडा आणि 3 ते 4 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. त्याचसोबत 1 वाटी दही, 1 वाटी रवा, 1 चमचा ना जिरा घेतलेला आहे, कच्चा आहे. त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला ना मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे जे चणे घेतलेले ना ते सगळेच आता मी मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करतेय. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल ना की दही आणि रव्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, तर म्हणजे मी जे हे चणे आहेत ना ह्या वाटीने 2 वाटी घेतलेले आहेत. 2 वाटी चण्याला मी इथे 1 वाटी दही ऍड करतेय. त्याचसोबत 1 वाटी रवा ऍड करतेय. म्हणजे जितके चणे ना तितकं मी त्याच्या निम्म दही आणि निम्मा रवा घेतलेला आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही 2 वाटी चणे घेतले असतील तर 1-1 वाटी असं ऍड करू शकता. म्हणजे जितके चणे त्याच्या निम्म निम्म तुम्ही टाकू शकता. हे सगळे जिन्नस याच्यामध्ये ऍड करूया आणि आवश्यकतेनुसार पाणी ऍड करून तुम्ही म्हणजे वाटू शकता किंवा दह्याच्या मॉइश्चरमध्ये सुद्धा हे वाटलं जातं प्रॉपरली. जास्त पण पातळ करू नका, नाही तर डोसे ना प्रॉपर येत नाहीत. तर मी आता तरी पाणी ऍड करत नाहीये, एकदा फिरवून त्याच्यानंतर पाणी ऍड करेन थोडंसं. तर म्हणजे छान असं आपण वाटून घेतलेलं आहे. हे बघा काहीशी अशी कन्सिस्टन्सी आहे वाटल्यानंतर. मी अगदी अर्ध वाटी इतकं पाणी ऍड करून हे वाटून घेतलंय. बिकॉज आपण ह्याच्यामध्ये दही टाकलेलं असतं त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाहीये. हे बघा व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं एकदा आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे. सो मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे खंगाळून ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. हे बघा अगदी थोडंसं पाणी घेऊन टाकायचं आहे, म्हणजे आपल्या मिक्सरमध्ये जे काही आपलं राहिलेलं आहे ना बॅटर ते सगळं ऍड होईल. काही वाया नको जायला राव. हे बघा. आणि आता जरी तुम्हाला हे बॅटर थोडंसं पातळ वाटत असलं ना तरीही आपण 15 मिनिटं बाजूला ठेवल्यानंतर ना कन्सिस्टन्सी प्रॉपरली मेंटेन होते. बिकॉज ह्याच्यामध्ये आपण रवा टाकलाय ना, रवा सगळं पाणी ऍब्झॉर्ब करून मस्त फुलला जातो. आता हे मिश्रण ना हे बघा असं काहीसं दिसतंय. सो आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. तर मंडळी मस्त 15 मिनिटांनंतर आपलं पीठ ना काहीसं असं दिसतं. हे बघा बघू शकता. आधीपेक्षा थोडंसं जाडसर झालेलं आहे, त्यामुळे मी आधीच पाणी जास्त टाकलेलं. बिकॉज रवा आहे ना ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेतं. हे बघा काहीशी कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे आपल्या पिठाची. तर आता ना मस्त याचे गरम डोसे काढायला घेऊया. तर मंडळी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई तवा म्हणजे जेव्हा आपण डोसा करतो तेव्हा ना तवा किती जास्त गरम पाहिजे, एकदम असा धूर निघायला पाहिजे की मीडियम पाहिजे. तर आता त्याचं उत्तर मी तुम्हाला देतेय. ते म्हणजे हे बघा तवा आपल्याला ना हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, थोडंसं 1 ते 2 थेंब तेल टाकून ते तेल ना आपल्या साध्या पेपराने किंवा टिश्यू पेपरने असं सगळं पुसून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही डोसा बनवताना ना एकदमच तवा गरम केला, हाय फ्लेम केली, असा धूर निघायला लागला ना तर काय होतं, जेव्हा आपण डोशाचं बॅटर ऍड करतो ना ह्याच्यामध्ये पटकन सुकलं जातं आणि ते गोल गोल फिरत नाही, जाड होतो डोसा. आणि एकदम पण जर तुमचा तवा तापलेला नसेल ना तर काय होतं, बॅटर फिरतं तर खरं छान पसरलं जातं, पण डोसा जो होतो ना तो कुरकुरीत न होता अगदी नरम होतो. त्यामुळे हे बघा थोडासा तवा गरम झाला ना की डोसा टाकताना गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मगच डोसा टाकायचा आहे. तर मंडळी मला ना डोस्याचं पीठ थोडंसं जाड वाटत होतं, त्यामुळे मी ना ह्याच्यामध्ये पाणी टाकलं अर्धी वाटी इतकं आणि अशी कन्सिस्टन्सी केली आहे. तर मंडळी हे बघा मी 3 ते 4 डोसे काढून घेतलेत, पण एकही डोसा चिटकला नाहीये. हे बघा जसं जसं डोसा शिजत येतो ना तसं तसं ना हे बघा बाजूच्या कडा आपोआप सुटल्या जातात, बघू शकता तुम्ही. हे बघा आता आपण ह्याला ना ट्विस्ट करून घेऊया. वाव, हे बघा कसलं क्रिस्पी लेयर आली आहे राव. तुम्हाला सॉफ्ट काढायचे सॉफ्ट देखील काढू शकता, जाड हवे असतील जाड काढा, पण मला ना असे थोडेसे पातळ कुरकुरीत आवडतात त्यामुळे मी असे काढून घेतले. आणि हो जर तुम्हाला जाड हवे असतील ना तर जास्त वेळ तव्यावर ठेवायची काहीच गरज नाही. आणि जर कुरकुरीत हवे असतील तर बारीक गॅसवर 4 ते 5 मिनिटं ठेवून द्यायचं, मस्त कुरकुरीत होतात.
तर मंडळी, छान असे आपले डोसे तयार आहेत, तेही भिजवलेल्या चण्याचे. हे तुम्ही कशासोबतही एन्जॉय करू शकता. आणि डोसे बघा ना राव, हे बघा इतके भारी झालेत ना, कुरकुरीत, त्यातल्या त्यात सॉफ्ट सुद्धा आहेत. हे बघा, मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, बघू शकता, कुरकुरीत आणि सॉफ्ट बेस्ट कॉम्बिनेशन आहे राव. ज्यांना सॉफ्ट आवडतं त्यांच्यासाठी सॉफ्ट, आणि ज्यांना कुरकुरीत आवडतं त्यांच्यासाठी कुरकुरीत. तर हे बघा, मी ना हा एक बिना तेलाचाच काढलाय. हे बघा, थोडंसं हाय फ्लेम केल्यामुळे ना त्याचा कलरच पूर्ण चेंज होऊन गेलाय. सो मी इथे ना इथं लसूण आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी आहे, त्याचसोबत बटाट्याची पिवळी भाजी सुद्धा केली आहे डोशासोबत, मला खूप जास्त आवडते. तर तुम्ही सुद्धा ना हे डोसे घरी नक्की करून बघा. हे बघा, बघू शकता कसले भारी झालेत. आणि फक्त 2 वाटी चण्यामध्ये ना तुम्ही 5 ते 6 डोसे काढू शकता, तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये. आणि भन्नाट लागतात चवीला. तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही लाल चटणी किंवा जी नारळाची चटणी असेल ना नॉर्मल डोशासोबत, तीही बनवू शकता. पण मला हे 2 कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतात. सो तुम्ही ना घरी नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.